नमस्कार मित्रांनो, तू हे रे माझा मितवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता जेव्हा सराफा बाजारमध्ये काही लोक येतात आणि ते इंटरव्ह्यूज घेत असतात, तेव्हा एक लोक व्लॉग बनवत असताना म्हणतात की चला आपण आलो आहोत इथल्या फेवरेट जागी आणि इथल्या या मार्केटमध्ये खूप सारे कपल्स दिसत आहेत, आपण इथे जाऊया. इथे आहेत अर्णव सर, चला चला त्यांच्यासोबत आपण बोलूया. म्हणून आता ईश्वरी अर्णवजवळ ते दोघंजणी येतात आणि म्हणतात की अर्णव सर, आपण एक छोटासा गेम खेळणार आहोत, कपल गेम. त्यामध्ये ना आम्ही तुम्हाला तुमच्या पार्टनरबद्दल प्रश्न विचारणार आणि कोणाचे करेक्ट उत्तर येते ना ते आपण बघूया. तेव्हा मग ईश्वरी म्हणते की हो चालेल सर, खेळूया ना हा गेम. असं म्हणून आता ते गेम खेळायला तयार होतात आणि मग ते विचारतात की मॅडम मला सांगा, तुमच्यासाठी पहिला प्रश्न, सरांचा फेवरेट कलर कोणता आहे? तेव्हा मग लगेचच आता ईश्वरी म्हणते की फेवरेट कलर लाल. तेव्हा मग लगेच अर्णव येस असं बोलतो. मग त्यानंतर लगेचच तो पुढचा प्रश्न विचारतो की सरांचं फेवरेट डेस्टिनेशन कोणतं आहे? तेव्हा मग हे ऐकल्यानंतर ती म्हणते सरांचं फेवरेट डेस्टिनेशन स्टँडिंग बार. तेव्हा मग लगेचच तो म्हणतो की येस राईट. नंतर मग ती म्हणते की तो पुढचा प्रश्न माणूस विचारतो की सरांचं फेवरेट फूड कोणतं आहे? तेव्हा मग ईश्वरी उत्तर देते की स्पगेटी. हे ऐकल्यावर अर्णव म्हणतो की येस राईट. मग नंतर लगेचच ते म्हणतात की सरांची तिन्ही उत्तरं बरोबर आली आहेत बरं का, म्हणजेच मॅडमची सरांबरोबरची. आता मॅडम तर सरांना खूप ओळखतात. आता सरांचं बघूया. सर मॅडमचा फेवरेट कलर कोणता? तेव्हा तो म्हणतो की ग्रीन. ईश्वरी म्हणते की नाही सर, चुकीचं आहे. मग नंतर ती विचारते की मॅमचं फेवरेट स्पॉट म्हणजे डेस्टिनेशन? तेव्हा अर्णव म्हणतो की फेवरेट स्पॉट आहे तिचा सराफा बाजार इंदोरचा. तेव्हा ईश्वरी म्हणते की नाही, रॉंग आन्सर. नंतर मग लगेचच पुढे तो म्हणतो की सरांचं मला सांगा मॅम की मॅमचं फेवरेट फूड कोणतं आहे? तेव्हा तो लगेच बोलतो की मॅमचं फेवरेट फूड हे पोटॅटो फिंगर. तेव्हा ईश्वरी म्हणते की नाही, पोटॅटो फिंगर अजिबात नाही सर, तुम्ही काय चुकीचं सांगताय? तेव्हा मग ईश्वरी म्हणते की नाही, हे सगळं ना खूप चुकीचं आहे सर, तुम्ही ना सगळ्या प्रश्नांची उत्तरं चुकीची दिलेली आहेत. तेव्हा मग अर्णव म्हणतो की मिस इंदौर, पण हेच तर तुम्हाला म्हणालीस ना की तुला हे खूप आवडतं. ईश्वरी म्हणते की होते आवडतं, पण इतकं फेवरेटवालं नाही आहे. असं बोलल्यावरती आता अर्णव म्हणायला लागतो की सॉरी. लगेचच ती मुलगी कवर करते आणि म्हणते की बघितलं, इथूनच आपल्याला दिसलं की मुलींना ना मुलांबद्दलचं सगळं काही माहिती असतं, परंतु मुलांना मुलींच्या फेवरेट गोष्टी माहीतच नसतात. यावरून सिद्ध होतं आहे की मुली मुलांवरती किती प्रेम करत आहेत, पण मुलांचं तसं अजिबात नाही आहे. असं म्हणून ती तिथून व्लॉग कवर करून निघून जाते आणि भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तेव्हा ईश्वरी ते गेल्यावर चिडते की सर हे काय होतं, तुम्हाला माझं फेवरेट काहीच माहिती नाही आहे खरंच. मग ती म्हणतो की मिस इंदौर एक मिनिट थांब. तेव्हा ती म्हणते की काय थांब सर, तुम्ही हे असं कसं वागू शकले? म्हणजे माझी फेवरेट गोष्ट तुम्हाला अजिबातच कशी काय माहिती नाही आहे? तेव्हा तो सांगतो की मिस इंदौर, अगं तुला हे आवडतं तर? ईश्वरी म्हणते की नाही, अजिबात नाही. यावरूनच बघितलं मी की तुमचं माझ्याकडे किती लक्ष आहे आणि तुम्ही माझी किती काळजी करताना, हे सगळंच यामधून दिसून आलं मला. जाऊ दे, तुम्ही ना हे सगळं असंच करणार आहे मुद्दाम, माहिती आहे मला. तेव्हा मग तो म्हणतो की मिस इंदौर, अगं माझ्याकडे बघ तरी निदान. आणि ईश्वरी म्हणते की काय फेवरेट फूड हे पोटॅटो फिंगर, हे फेवरेट फूड कसं असू शकतं माझं? तेव्हा तो म्हणतो की मिस इंदौर, अगं हो. तेव्हा ती म्हणते की नाही, तुम्ही ना सगळ्यांसमोर नुसता इन्सल्ट केलेला आहे माझ्याबद्दल ना तुम्हाला काहीच माहिती नाही आहे. जाऊ दे, मला ना तुमच्याशी बोलायचंच नाही आहे. असं म्हणून ईश्वरी चिडते आणि चिडून ती निघून चाललेली असतानाच अर्णव चालू करतो, एक मिनिट मिस इंदौर, तुझा फेवरेट रंग आहे पिंकिश बरोबर. नंतर तुझा फेवरेट कलर आहे पिंकिश कलर. त्यानंतर तुझा हा फेवरेट कलर झाल्यानंतर तुझं फेवरेट डेस्टिनेशन आहे कोकण. ईश्वरीच्या गालावरची कळी खुलते. नंतर अर्णव तिला म्हणतो की तुझं फेवरेट फूड आहे इंदोरी जिलेबी बरोबर ना. तेव्हा मग ईश्वरी त्याच्याकडे गालात हसते आणि म्हणते की काय सर, तुम्हाला तर माझ्याबद्दल सगळं माहीत आहे, म्हणजे मला काय आवडतं काय नाही हे सगळं तुम्हाला बरोबर माहीत आहे बरोबर ना. तेव्हा मग ईश्वरी आता गालातल्या गालात हसते आणि म्हणते की सर, मग असं का केलं तुम्ही, त्या लोकांसमोर का नाही दाखवलं की तुम्हाला सगळं माहिती आहे? तेव्हा मग अर्णव म्हणतो की मिस इंदौर, जर मी त्यांना सगळं सांगितलं असतं तर तुझ्या गालावरचा हा जो लाल लाल रंग आहे तो कसा दिसला असता मला? तुझ्या गालावर ही जी काही
पिंक कलरची खळी आली आहे ती कशी दिसली असती मला. तेव्हा मग अर्णवला आता ईश्वरी असं ऐकल्यानंतर काय हो तुम्ही सर असं म्हणून ईश्वरी आता त्याला मिठी मारते आणि मिठी मारल्यानंतर सगळे आसपासचे लोक त्यांच्याकडे बघायला लागतात. ईश्वरी म्हणते की सर सगळे लोक आपल्याकडे बघत आहेत. तेव्हा तो म्हणतो की बघू दे ना मिस इंदोर, त्यांना बघू दे, काहीच प्रॉब्लेम नाही. तेव्हा ईश्वरी म्हणायला लागते की सर मला नाही काळजी वाटत, मी कोणाचीच पर्वा नाही करत. असं म्हणून आता ईश्वरी त्याला मिठी मारते घट्ट आणि मग त्यानंतर अर्णव पण ईश्वरीला घट्ट जवळ घेतो आणि दोघंही एकमेकांच्या मिठीत असतात. तर दुसरीकडे वल्लरीच्या जीवाची नुसती वाताहत होत असते. काय करू मी, कसं करू मी, असा सगळा विचार तिच्या डोक्यामध्ये येत असतो. वल्लरीला समोर जाणवतं की तिला पोलीस कस्टडीमध्ये टाकलं आहे आणि तिला काही कॉन्स्टेबल मारता येतं. मग ती घाबरते आणि म्हणते की नाही नाही, काही झालं तरी मला हे सगळं थांबवलंच पाहिजे. कितीही झालं तरीही या सगळ्या गोष्टी मला कशाही करून थांबवायला पाहिजे. हे असं मी नाही सहन करू शकत. मला जर जेलमध्ये टाकलं तर माझं काय होईल. नाही, मी अजिबात हे सहन करणार नाही. मला काहीतरी केलं पाहिजे. असं म्हणून ती आता आतल्या आत खूपच घाबरत असते आणि म्हणते की हा उदयकांत कुठे गेला आहे काय माहिती. हा उदयकांत गायब झाला आहे की गायब केला आहे. नंतर तो राजेश त्याच्यापासून पण मला खूप धोका आहे. त्याच्यामुळेच तर हे सगळं घडलं आहे. आणि त्या ईश्वरीला मारतानाचे आणि उदयकांत बरोबरचे व्हिडिओ आहेत त्या राकेशजवळ. आता ते व्हिडिओ काही करून मला मिळवायला हवी, पण त्याच्याकडे पण गेलं पाहिजे. पण याआधी या उदयकांतला बघते. असं म्हणून आता ती तिथे जाते आणि जाऊन कपाटामध्ये जाऊन बघते तर काही सापडते का, म्हणजे उदयकांचा एखादा पुरावा वगैरे काही सापडतोय का तो बघते. त्यामुळे ते आतमध्ये येऊन कपाटामधलं सगळं काही चेक करते आणि ड्रॉवर वगैरे उघडून त्याच्या कपाटामधले सगळे कपडे अगदी खाली फेकून देत असते, पण ते काही सापडत नाही. वल्लरी म्हणते की नक्की हा गायब कुठं झाला असेल, नक्की याच्यावरचं काय प्रेशर असेल काहीच कळत नाही आहे. काहीतरी बघितलं पाहिजे, हा नक्की गायब कुठे झाला आहे ते. असं म्हणून आता इथे वल्लरी त्याच गोष्टीचा विचार करत असते. आणि त्यानंतर ते म्हणते की नाही, काहीतरी प्रॉब्लेम हा नक्की आहे. किती झालं तरीही हा माणूस हा कुठेही न जाणारा कुठे गेला असेल, याला कोणीतरी गायब केला आहे असा विचार तिच्या डोक्यामध्ये येतो. तर इथे राकेश हा त्याचे नखरे चालूच ठेवतो जेलमधले. ज्या माणसाचा कानाचा त्याने चावा घेतलेला असतो त्याला तो म्हणतो की अरे काय, सॉरी हा भाई, चुकलं माझं, म्हणजे मी खूप मोठी चूक केली, तुझ्या कानाला चावलं बरोबर ना, पण काय करणार, राग आला होता मला, सॉरी, तुला खूप लागलं का रे. असं म्हणून तो त्याच्याकडे बघून पुन्हा हसायला लागतो. पण तो जो मुलगा असतो तो गपचूप असतो, तो काहीही बोलत नाही. मग नंतर समोर तो म्हणतो की बघ आता ना समोर कोणीतरी येणार आहे, मला भेटायला कोणीतरी येणार आहे. असं म्हणून आता तो बाजूला जातो आणि जो घाबरलेला माणूस असतो कैदी तो तिथेच बाजूला असतो. आता तो म्हणतो की बघ मला भेटायला ना कोणीतरी येणार आहे, नक्की येणार आहे, आणि बघ आलीच ती. तेव्हा समोर वल्लरी असते. तेव्हा मग तिथून राकेश आवाज देतो की ओ मॅडम इकडे या, माहिती आहे मला तुम्ही मला भेटायला आले. तेव्हा मग तो म्हणतो की मामी अहो मला भेटायला आल्यात ठीक आहे, पण ह्या अशा अवतारात येण्याची काय गरज होती. करा तर तुमचा मुखवटा खाली करा, मला माहिती आहे तुम्हीच आहात वल्लरी मामी. तेव्हा मग ती लगेचच तिचा मुखवटा खाली करते आणि म्हणते की काय रे. तेव्हा तो म्हणतो की मामी तुम्ही इतक्या घाबरलात की तुम्हाला हे सगळं असं माझ्यासमोर यावं लागलं. तेव्हा मग तो म्हणतो पण बरं वाटलं मला तुम्हाला अशा अवतारामध्ये पाहून. खरं तर मी इथे जेलमध्ये आहे, पण सगळी सूत्र माझ्या हातामध्ये आहेत हे तुम्हाला माहिती आहे तर. तेव्हा ती म्हणते की हे बघ तुला वाटतंय ना तसं काहीही नाही आहे, मला माझं काम करू दे तू आणि तू तुझं काम करायचं आहेस. तेव्हा तो म्हणतो की हो माझं काम हेच आहे की सगळे पुरावे ना माझ्या हातामध्ये आहे आणि म्हणूनच मला माहीत होतं की तू माझ्याकडे नक्की येणार आहे. एक गोष्ट सांगतो, मी आता इथे जेलमध्ये आहे, पण माझ्यासाठी तुम्ही माझं काम करायचं त्या घरात राहून, माझं प्यादं राहून काम करायचं. इथे मी असलो तरीही ईश्वरी अर्णव तिथे त्यांचं काय चाललं आहे या सगळ्या न्यूज माझ्यापर्यंत येऊन पोचवायच्या, समजलं. तेव्हा ती म्हणते की मी कोणाचं प्यादं बनून काम करत नसते, समजलं ना, मी कोणासाठी काम करत नाही आणि तुझ्यासाठी काम करून तर होणारच नाही. त्यावेळेला मग पटकन तो बोलतो की आठवते ना ते व्हिडिओ माझ्याजवळ आहेत ते, मग विसरलात कसे तुम्ही. ते व्हिडिओ काही केले तरीही मी माझ्यापासून लांब जाऊ देऊ शकत नाही आणि म्हणूनच सांगतो की ते ईश्वरीला मारतानाचे आणि सगळे व्हिडिओ माझ्याजवळ आहेत. आणि तुम्हाला काय वाटलं
त्या दिवशी मला हाडं खिळखिळी करून मारेपर्यंत मी गप्प कशाला बसलो होतो? मी तेव्हाच तुमचं नाव घेऊ शकलो असतो ना, तुमचा पर्दाफाश करू शकलो असतो. परंतु नाही केला तेव्हा मी तुमचा पर्दाफाश, कारण की मला माहीत होतं की तुम्ही माझ्यासाठी पुढे जाऊन उपयोगाचा आहात. मी जरी जेलमध्ये असलो तरीही माझ्यासाठी कोणीतरी बाहेर काम करणारं पाहिजे ना, म्हणूनच मी तुम्हाला सोडलं होतं. समजलं? आता तीच संधी आहे माझ्याजवळ, त्यामुळे त्या संधीचा मी फायदा घेणार आहे. समजलं? काहीही झालं तरीही. तेव्हा मग आता इथे मनातल्या मनातच राकेश विचार करत असतो आणि म्हणतो की काहीतरी आता माझ्यासाठी काम करायचं. मी बघ पुढे पुढे त्याच्या आयुष्यात काय काय करणार आहे ते, आणि म्हणूनच शहाणी असशील ना तर माझ्यासाठी काम करशील. मी जे म्हणतोय ते करशील. नाहीतर काय होईल माहिती आहे का? घरी किंवा सात्विक फॅशनमध्ये, नाही तर घरीच. त्या घरी राजे शिर्केंच्या बॉम्ब फुटायला वेळ नाही लागणार. लवकरात लवकर एखादी फोटो तरी जातील, नाही तर छोटासा पेनड्राईव्ह एका छोट्याशा पेपरमध्ये गुंडाळून एक पार्सल येईल आणि ते अर्णवच्या हातामध्ये जाईल. आणि ते अर्णवच्या हातामध्ये गेल्यानंतर त्यामध्ये काय असेल माहिती आहे ना, सगळ्यांसमोर तो बॉम्ब फुटला जाईल की तुझा तो व्हिडिओ सगळीकडे व्हायरल होईल घरामध्ये. मग काय होणार तुझं? जाऊ दे. आता तसंही एकमेकांची लायकी एकमेकांना कळलीच आहे, त्यामुळे हे सगळं अरेतुरे म्हणजेच अहोजाऊ करणं जाऊ दे ना. तेव्हा लगेचच ती म्हणते की तू मला अरेतुरे करतोय? मग तो म्हणतो की हो, कारण मला समजलं आहे ना आपण एकाच लेवलचे आहोत म्हणून. त्यामुळे काही झालं तरीही आता मी तुला काही अरेतुरेच करणार, आणि म्हणूनच तू माझ्यासाठी काम करायचं आहे. तेच तुझ्यासाठी फायद्याचं राहील. नाहीतर मग काय होईल तुला माहिती आहे ना. असं म्हणून आता तो तिला बोलत असतो आणि गालातल्या गालात हसत असतो. तर इकडे वल्लरी पण खूप घाबरलेली असते. बाबा प्रसाद घेऊन येतात, अर्णवला देत असतात, पण अर्णव काही घेत नसतो. ईश्वरी आता बाबांकडे बघते आणि 1 मिनिट थांबा असं बाबांना ती खुणावते आणि तिकडून जाऊन ती बाबांच्या हातामध्ये खडीसाखर देते. बाबांच्या हातातली खडीसाखर घेऊन ईश्वरीच्या अर्णवच्या हातामध्ये देते आणि नंतर मग ती म्हणते की सर घ्या. प्रसाद आहे, नाही नका म्हणू. तेव्हा बाबा म्हणतात की अंजली आजपासून आपली ऑफिस जॉईन करणार आहे आणि त्यासाठीच मी हे सगळं केलेलं आहे. आपली अंजली ऑफिस जॉईन केल्यानंतर तिच्या आयुष्यात सगळं काही चांगलं घडू दे आणि ऑफिसमध्ये तिच्या कामात लक्ष लागू दे म्हणून देवाकडे साकडं घातलं होतं, तिचं आयुष्य व्यवस्थित होऊ दे म्हणून. तेवढ्यातच मामा म्हणतो की हो अगदी बरोबर. आता आपली अंजली मॅडम खूप मोठ्या युद्धाच्या रणांगणामध्ये उतरणार आहे. लवकरात लवकर तिने मोठी जबाबदारी पार पाडलेली आहे आणि ती अगदी झोकून सगळं काम व्यवस्थितशीर करणार आहे. तेव्हा मग अंजली म्हणते की मामा काय अरे तू पण, मी एखाद्या लढाईवर चालल्यासारखाच बोलतोयस तू. तेव्हा मग तो म्हणतो की हो अगं तू लढाईसाठीच चाललेली आहेस, माहिती आहे का तुला, ही एक प्रकारची लढाईच आहे आणि तू नको काळजी करूस. तेव्हा मग असं म्हटल्याबरोबर आता इथे अर्णव हसायला लागतो आणि ती म्हणते की तू योद्धा आहे, आमची अंजली राजे शिर्के ही योद्धा आहे. असं म्हणून आता मामा म्हणतो की ती एक योद्धा आहे आणि तिची मुलीला सांभाळून सगळं काही करून तिच्या मुलीलाही ती छान घडवणार आहे. तेव्हा मग आता तो म्हणतो की ताई बरं तू आज जॉईन करणार आहेस, सो तू माझ्यासोबतच येतेस का? तेव्हा ती म्हणते की हो चिंटू, पण ना मी ऑफिसमध्ये जरा येऊन जाऊनच करत राहीन रे, कारण की कनू लहान आहे ना, तिला माझी गरज आहे आणि तिला मी मामीजवळ ठेवणार आहे सध्या म्हणून. तेव्हा मग अर्णव म्हणेन की ताई डोंट वरी, काळजी करू नकोस, तुला जसं जमेल तसं तू जॉईन कर, काहीच प्रॉब्लेम नाही आहे, तुला जमेल तसं कर. तेव्हा ती म्हणते की हो अगदी बरोबर चिंटू, मी मामीकडे ठेवते हिला जरा आणि येते. म्हणूनच ती ठेवायला जाते आणि खरं तर अर्णव ताई जॉईन करणार आहे म्हणून खूप जास्त खुशच असतो. त्यानंतर आता अंजली जाते आणि मग अर्णव म्हणतो की आय एम सो हॅपी फायनली. आणि त्याचबरोबर शिर्केंचा कॉल येतो आणि शिर्केंचा कॉल आल्याबरोबर तो म्हणतो की काय झालं शिर्के? तेव्हा मग अर्णव सरांना तो म्हणतो की सर एक तुम्हाला बोलायचं होतं, एक प्रॉब्लेम झाला आहे. तेव्हा मग अर्णव म्हणतो की कसला प्रॉब्लेम? काय प्रॉब्लेम शिर्के, जरा मला नीट सांगा ना. तेव्हा मग शिर्के म्हणतात की सर तुम्ही प्लीज जरा ऑफिसमध्ये या ना, मला काही सांगता येत नाही आहे. तेव्हा मग अर्णव म्हणतो की ओके ठीक आहे चालेल, मी निघतो. असं म्हणून आता अर्णव फोन देतो आणि म्हणतो की मला अर्जंटली निघावं लागेल, एक प्रॉब्लेम झाला आहे. तेव्हा मग ईश्वरी पण त्याच्या मागे जाते. नंतर राकेश आता जेलमध्येच हसत असतो. डोंगरे इकडे या हवालदार डोंगरे, असं म्हणून आता राकेश त्या डोंगरेला हवालदाराला बोलवतो आणि म्हणतो की डोंगरे म्हणतो मिळणार तुम्हाला जेवण मिळणार, काळजी करू नका. तेव्हा मग राकेश म्हणतो की अहो जेवणाचं नाही बोलत आहे मी, जरा एक गोष्ट बोलते ते जरा ऐका. म्हणजे माझ्यासाठी ना 2 व्हिजिटर्सची जरा एंट्री करून ठेवा आणि व्हेरी इम्पॉर्टंट व्हिजिटर असणार आहेत ते माझ्यासाठी, त्यामुळे. तेव्हा मग डोंगरे म्हणतात की अच्छा कोण येणार आहेत ते व्हिजिटर?
तेव्हा मग लगेचच राकेश म्हणतो की तुम्ही बघाल ना आता मोठा मोठा माणूस येणार आहे, अगदी जाम मोठा. अर्णव राजे शिर्के, सात्विक फॅशनचा ओनर आणि त्यानंतर त्याची बायको ईश्वरी, इंदोरी जिलेबी. तेव्हा डोंगरे हसतो आणि म्हणतो की इंदोरी जिलेबी. तेव्हा मग लगेचच राकेश म्हणतो की कसं वाटलं आपलं नाव? अहो प्रेमाने ठेवलेलं आहे, भारी आहे ना. तेव्हा लगेचच तो तो हसायला लागतो आणि म्हणतो की हो हो भारीच आहे की नाव, इंदोरी जिलेबी. मग आता राकेश हा गालामध्येच हसतो आणि म्हणतो की चला आपलं जे काही नाव आहे ते तर पूर्ण झालेलं आहे. मग बघा आज ते दोघंजण येणार म्हणजे येणारच. तेवढ्यात अर्णव आता आलेला आहे ऑफिसमध्ये आणि तो सगळ्यांवरती ओरडतोय की हू द हेल इज दिस, कोणाची हिंमत झाली हे सगळं करण्याची. तेव्हा आता सगळे खूपच जास्त घाबरलेले असतात आणि नंतर मग अर्णवचं लक्ष मशीनकडे जातं आणि अर्णव ओरडतो आणि म्हणतो की कोणाची हिंमत झाली माझ्या आईच्या मशीनला हात लावण्याची, हे तिचं मशीन आहे आणि या मशीनला हात कोणी लावला, असं तो आता जोरात ओरडत असतो. त्यावेळेला मग आता इथे राकेश मात्र झोपत असतो आणि विचार करत असतो की चला खूप मोठं काम होणार आहे आज. आणि चिंटू तुला माहीत नाही आहे तुझं आता काय होणार आहे थोड्याच वेळामध्ये ते. तर इथे आता राकेश त्याच्या बाजूच्याच कैद्याला म्हणत असतो आणि म्हणतो की काय रे भावा, एक जरा बोलायचं होतं तुझ्याशी. माहिती आहे ना, एक व्यक्ती वाट लावण्यासाठी येणार आहे. कोण असं तर विचार, पण तो काही बोलत नसतो. तेव्हा मग लगेचच राकेश म्हणतो की जाऊ दे, तू काही बोलत नाही आहे ना, मीच बोलून टाकतो. अरे एक व्यक्ती वाट लावायला येणार आहे ते म्हणजे अर्णव राजे शिर्केची, त्याचा बिझनेस, त्याच्या सगळ्याची वाट लावायला आता एक माझं मोठं जाळं येणार आहे. त्याला वाटत असेल की सगळं काही संपलं, पण नाही, असं अजिबात होणार नाही आहे. तुला माहिती आहे का, आपण इथे जेलमध्येच बसून किती मोठा गेम खेळू शकतो, ते खूप मोठी ओळख आहे आपली. आणि त्याच्यासाठी या चिंटूला काहीच माहीत नाही आहे. चिंटूला वाटलं की जाऊ दे, राकेशचा सगळा चॅप्टर संपला एकदा की राकेशचे सगळे गुन्हे शोधले, त्याला पोलिसांच्या ताब्यात दिलं आणि जेलमध्ये टाकून दिलं म्हणजे त्याचं सगळं काम संपलं असं त्याला वाटत असेल. परंतु नाही, असं अजिबात नाही. इथून तर खऱ्या खेळायला सुरुवात झालेली आहे. त्याला माहीतच नाही आहे की त्याने काय करून ठेवलं ते आणि आता काय त्याच्या पुढे पदरात वाढून ठेवलं आहे हे पण त्याला माहीत नाही आहे. असं म्हणून आता इथे राकेश मनातल्या मनातच विचार करत असतो आणि त्यानंतर मग आता राकेश म्हणत असतो की मी इथे बसून सगळी सूत्र हलवू शकतो. तिथे जे काही होणार आहे ना त्याला फक्त आणि फक्त मी जबाबदार आहे. हा राकेश भोसले काय चीज आहे ना हे अजूनच त्या चिंटूला समजलेलं नाही आहे. त्यामुळे चिंटू हा किती काही झालं तरीही या गोष्टी काहीही समजणार नाही. चिंटूच्या बाबतीत जे काही घडणार आहे ना सगळ्या गोष्टी, त्याची सगळी नाडी माझ्या हातामध्ये आहे. त्याला वाटत असेल की आता तो सात्विक फॅशनचा एकमेव मालक बनला आहे, पण नाही. आता त्याला हसवण्याचं काम मी करणार आहे आणि माझ्या तालावरती नाचवणार आहे. तुला माहिती आहे का रे भावा, आज ना आपल्याला भेटायला 2 मोठी माणसं येणार आहेत आणि आज तो मला भेटायला आलाच पाहिजे. असं म्हणून आता राकेश गालामध्ये हसत असतो आणि म्हणतो की जाऊ दे, तुला त्यामधली गंमत कळणार नाही. जाऊ दे, ठीक आहे, मी आता तुला बघ काय करून दाखवतो ते. आता हळूहळू चालत ठुपूक करत माझी पावलं त्या अर्णव राजे शिर्केच्या एम्पायरमध्ये शिरणार आहेत आणि अर्णव राजे शिर्केचं सगळं एम्पायर हस्तगत होणार आहे. असं म्हणून आता तो जोरजोरात वेड्यासारखा हसत असतो आणि जो बाजूचा कैदी असतो तो वैतागलेला असतो राकेशच्या त्या मूर्खासारख्या हसण्यामुळे. राकेश म्हणतो की चिंटू, तू गेलास, तू खपलास, तुझं सगळं साम्राज्य मी धुळीस मिळवलं. असं म्हणून आता राकेश मनातल्या मनात खूपच खुश होत असतो. त्यानंतर इथे आता ती देशमुख आतमध्ये आलेली असते. ती आतमध्ये आल्यानंतर अर्णव ओरडत असतो की बोला, कोणी केलं हे सगळं? माझ्या आईच्या मशीनला हात लावण्याचा प्रयत्न केला कोणी? ईश्वरी पण ओरडत असते की ती फक्त मशीन नाही आहे, अर्णव सरांच्या आईची आठवण आहे. काय केलं, कोणी हात लावला त्या मशीनला? तेवढ्यातच आता ती समोर चालून येते आणि म्हणते की मी केलं हे सगळं. असं म्हणून ती आता पुढे चालत येत असते. तेव्हा अर्णव तिच्याकडे बघतो आणि म्हणतो की काय, तुम्ही मिसेस देशमुख तुम्ही? तेव्हा ती म्हणते की हो, मी मिसेस देशमुख. आणि हो, मी फक्त मिसेस देशमुख नाही आहे, मी आहे सात्विक फॅशनची 60% ओनर मिसेस देशमुख. करेक्ट केलं मी. तेव्हा मग तो म्हणतो की वॉट नॉनसेन्स इज दिस, काय बोलताय तुम्ही? हे सात्विक फॅशन फक्त माझं आहे, बाकी कोणाचंही नाही आहे. ओके, सो तुम्ही काहीही बोलू नका. तेव्हा मग लगेचच पुढे तो म्हणतो की जे काही बोलताय ना त्या गोष्टीवरती निदान विचार तरी करावा माणसाने की काय बोलतोय म्हणून.
हे सगळं असं काही होणार नाही आहे, ही कंपनी फक्त माझी आहे आणि इथले डिसिजन्सही माझेच असतात, ओके. तेव्हा मग ती म्हणते की आधी ना सर कुठल्याही प्रकारचा बोलण्याआधी विचार करावा की माणूस काय बोलतोय ते, कुठल्या गोष्टीबाबत बोलतोय ते. त्यामुळे लगेचच आता ती तिच्या PA कडे पेपर्स मागते आणि म्हणते की प्लीज. तेव्हा मग आता ते पेपर्स ती घेते आणि म्हणते की मिस्टर राजेश शिर्के हॅव अ लुक असं म्हणून ती त्याच्या हातामध्ये ते सगळे पेपर्स देते. आणि ते पेपर्स बघितल्यानंतर अर्णवला जबरदस्त धक्का बसतो आणि ते पेपर्स असतात ओनरशिपचे. साथवी फॅशनचे 60% ओनर शेअर हे तिच्याजवळ असतात, हे सगळे ते पेपर्स असतात. त्यावेळेला मग ती म्हणते की तुम्हाला माहीत नसेल पण सांगते, या कंपनीचे 60% ओनरशिपचे शेअर तुमचा जो जावई होता राजेश भोसले त्याने माझ्या नावावरती केलेत आणि ते मला विकलेले आहेत. हे ऐकून आता त्याला धक्का बसतो. तर पुढच्या भागामध्ये ती जी बाई असते ती म्हणते की आता या कंपनीची 60% ओनरशिप तर माझ्याकडे आहे, त्यामुळे या कंपनीचे सगळे अधिकार घेण्याचा निर्णयही माझाच आहे. म्हणूनच आता लगेचच पुढे ती म्हणते की सगळ्यात पहिले मी इथला चेंज करणार, तो म्हणजे ही जुनी पुराणी मशीन. ही जुनी मशीन सात्विक फॅशनची मी इथून काढून टाकणार आहे, म्हणजे या मशीनचा काही प्रश्नच येणार नाही. त्यावेळेला आता ईश्वरी लगेचच त्या मशीनवरचं जो काही कागद असतो तो काढायला देत नाही आणि म्हणते की या मशीनला अजिबात हात लावायचा नाही, हे जुने मशीन नाही आहे, हे माझ्या आईची मशीन आहे. ईश्वरी म्हणते की हो, या मशीनकडे वाईट नजरेने बघायची नाही. तेव्हा मग आता ती म्हणायला लागते की हे बघा, किती काही झालं तरीही तुम्ही मालक असलात तरीही या कंपनीचे 60% अधिकार माझ्यावर आहे आणि या अधिकारावरूनच मी तुम्हाला बोलून दाखवत आहे की हे मशीन हे काढून टाकायचं आहे, मला हे मशीन नको आहे, असं ती रागानेच अर्णवला बोलते. आणि अर्णव ईश्वरीला या गोष्टीचा खूपच जास्त राग आलेला असतो. त्यानंतर आता राकेश हा जेलमध्ये असतो आणि तो म्हणतो की आपल्याला भेटायला VIP माणसं येणार होती, आलीच शेवटी. मग राकेशला अर्णव म्हणतो की हे बघ राकेश, तुला वाटत असेल की तू जिंकला आहेस, पण लक्षात ठेव मी असं तुला सोडणार नाही आहे. किती काही झालं तरीही तुझ्या सगळ्या व्यक्ती सगळ्या वस्तू ह्या बाहेर आल्याशिवाय राहणार नाही. आणि राकेश, मी शांत बसणार नाही आहे. तुला वाटलं की तू माझी कंपनी संपवली, पण नाही. माझं हे जे एम्पायर आहे ना, ते सगळं मी परत स्वतः मिळवून दाखवेन, समजलं, माझ्या हिमतीवर. आणि मी काहीही करू शकतो, मला हवं असलेली मी काहीही मिळवू शकतो, अशी धमकी आता अर्णव हा राकेशला देतो. आणि त्याच वेळेला सगळेजण असतात. आता नेमकं पुढे अर्णव ही लढाई कशी जिंकणार आहे पाहणं रंजक ठरेल. अशाच अपडेटसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.